हाय हॅलो. गावाकडचा शेतामधला व्हिडिओ आहे बघा. काजू वेचायला गेलो होतो आम्ही शेताकडं आणि तिथं काजू वेचता वेचता वेचले आम्ही आणि एवढी मजा केली. हे आमचे व्हिडिओ काढतात बघा. काजू वेचून घेतल्या आणि ही मागच्या वेळेला तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलं होतं 2-3 महिन्याच्या आधी. मिरचीची झाडं किती छोटी होती आणि हे आडू आमच्या शेतामधलं किती छोटं होतं. आता 2-3 महिन्याने किती मोठं झालं आहे बघा. तर तुम्ही मागची व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळेल हे मी कुठलं व्हिडिओ दाखवले ते बघा. 2 जानेवारीमध्ये गेलो होतो तेव्हाची आणि आत्ताची ही एप्रिलमधली. हे पाणी जरा कमी पडतंय पिकाला म्हणून हे असं पानं वाळल्यासारखी झाली त्याची आणि पीक मस्त आलं आहे. तुम्हाला कसं वाटलं गाव शेत नक्की कमेंट करून सांगा. कमेंट करा. कोण कोण गावाला गेल्यानंतर शेतावर जाऊन येतं तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही काजू काढतो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. त्यांनी काजू एका जागी असे गोळा केल्या होत्या. त्यांना टाईम नव्हतं मम्मी पप्पांना म्हणून मी जाऊन काढल्या बघा त्या काजू. आणि आता मिरची ही आमच्याकडं ह्याला गिड्डी मिरची असे म्हणतात आणि एकदम तिखट असते. गोव्याला जाते ही मिरची. हिरवी नाही काढत ती, पिकल्यानंतर काढतात आणि वाळवून मग गोव्याला जाते ती मिरची. आणि ही छोटा व्हिडिओ टाकला होता मी. ह्याला आमच्याकडं चारं म्हणतात. चारोळी असते ना आपल्याकडं ती साल काढून मिळते मार्केटमध्ये, तेच आहे. कुणाकुणाच्या गावी ही चारोळी असते ते मला नक्की कमेंट करून सांगा. गावाला गेल्यानंतर चुलीवरचा नाश्ता रोज आम्ही केला. रोज काहीतरी वेगवेगळं होतं. तर बघा त्या दिवशी डोसे केले होते, एक दिवस भाकरी होत्या, एक दिवस उपमा पोहे असं काहीतरी होतं. आणि जास्तीत जास्त भाकरीच खाल्ल्या गावाला गेल्यानंतर. आणि मुलांनी पण भरपूर मजा केली बघा. मुलं पण भरपूर घरासमोर एवढं जागा माती आहे तिथं खेळली मुलं पण. शेतावर पण गेली होती एक दिवस मुलं. शेतावर पण मजा केली बघा. ते झाडावरती या फांदीवरती लटकत होती ती बहिणीची मुलं मोठी पहिले लटकत होती आणि तर मग ती म्हणते मला पण लटकायचं आणि तुला पण लटकवलं बघा. मज्जा केली मुलांनी पण. मुलांना पण आवडते शेतामध्ये फिरायला जायला शेताकडं. तुमची पण मुलं गावाला गेल्यानंतर शेताला जातात का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि घरासमोर भरपूर माती आहे. तर घरासमोर मुलं अशी दिवसभर सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत ती मुलं अशी मातीत खेळत होती बघा. एकटी भाकरी करते, एकटी मातीत खेळते, दुसरा आता म्हणतोय मी लाडू करतोय. असं काय काय चालू होतं. आणि मुलं बघा काय काय करत होती. ती म्हणत होती की हे बघ मी हे केलंय, कुंडीमध्ये झाड लावलंय बघ असं म्हणून खेळत होती. असं करता करता दिवस कधी जायचा आम्हाला कळत नव्हतं. आणि मग संध्याकाळची तयारी जेवणाची. चुलीवरच स्वयंपाक करत होतो आम्ही. मोकळ्या हवेत बसून चुलीवरचा स्वयंपाक. आणि तो तुम्ही नांगर चिन्ह्याचा व्हिडिओ पण बघितला असेल. ते सुद्धा नांगर चिन्हसुद्धा आम्ही काढलं गावाला गेल्यानंतर. त्याची पण भाजी एकदम टेस्ट लागत होती. तुम्हाला त्या भाजीचे व्हिडिओ मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत. कुणाकुणाला व्हिडिओ आवडला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर बाय.